तर प्रूफ चालू केला. तर प्रूफ मध्ये सगळ्यात पहिले ट्रायंगल एफ सी क्यू. आता हे दोन ट्रायंगल आहेत, एबीक्यू आणि एफसीक्यू. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला भेटतो मला अँगल बी क्यू ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी क्यू एफ. याचं रिझन आहे अपोजिट अँगल्स. त्यानंतर आहे सेगमेंट बी क्यू कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी क्यू. याचं रिझन काय, तर पॉइंट क्यू इज midpoint of segment BC. Segment BC चा angle QBA, angle QBA is congruent to angle QCF. ये नाही F, QCF. याचं रिझन काय तर they are alternate angles. alternate angles लिहा. किंवा AB is parallel to BQ is congruent to triangle FCQ. कोणची टेस्ट होईल, साइड सॉरी अँगल साइड अँगल टेस्ट. सेगमेंट AQ is congruent to segment FQ. याचं रिझन corresponding sides of congruent triangle CSCT. But Q is lying between A and F. So point Q is midpoint AF. And सोबतच आणखीन एक महत्वाचा रिझल्ट आहे की AB is congruent to segment AB is congruent to segment AB is congruent to segment FC. corresponding sides of congruent triangles. याला वाटलं तुम्ही ते इक्वेशन मध्ये तो 1, कारण हे पुढे रिझल्ट मध्ये कामाला येणार आहे. आता इन ट्रायंगल ADF, ट्रायंगल ADF मध्ये काय, पॉइंट P and पॉइंट Q आर मिड पॉइंट्स. हे दोन काय आहेत, मिड पॉइंट आहेत. आता मिड पॉइंट आहेत म्हणल्यावर आपण मिड पॉइंट थेरम यूज करू शकतो. इथं साइडची नाव लिहायची गरज नाही, तरी वाटलं तरी ऑफ sides AD and AF respectively. मग मी काय लिहू शकतो, सो बाय मिडपॉइंट थेरम DF, म्हणजेच DFच काय आहे, हा DC चा एक्सटेंडेड व्हर्जन आहे. सो देअरफॉर सेगमेंट PQ is parallel to segment DC. हा झाला पहिला. अँड आता DF काय, हियर DF काय, DF is equals to DC plus CF. From equation 1 CF काय होता माझ्याकडे, AB होता. मग मी जर व्हॅल्यू पुटअप केली, सो PQ इज इक्वल टू काय भेटेल मला, हाफ ऑफ DC प्लस AB. आणि यालाच मी रिराईट केलं तर मी डायरेक्ट लिहू शकतो PQ इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 2 AB प्लस DC.